अनधिकृत बॅनरबाजीवर कडक कारवाई करण्याचा मुंबई पालिकेचा निर्णय। बॅनर विरोधात तक्रार नोंदवण्यासाठी आता टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधण्याचं पालिकेचं आवाहन। नागपुरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये जीबीएसचे 5 रुग्ण दाखल, तर वैद्यकीय महाविद्यालयामध्ये जीबीएसचे रुग्ण सापडल्यामुळे चिंता व्यक्त। नागरिकांनी काळजी घेण्याचं प्रशासनाचं आवाहन। ज्येष्ठ गांधीवादी कार्यकर्ते मोहन हिरालाल यांचं निधन, तर त्यांच्यावर सहकार नगर घाटावर अंत्यसंस्कार। फुफ्फुसांच्या आजारानं मोहन हिरालाल यांचं निधन झाल्याची माहिती। अहिल्यानगरमधील एमआयडीसी परिसरातील जांभूळ ओढ्यामध्ये सोडलं रसायनयुक्त पाणी। पाण्याचे नमुने आता प्रदूषण नियंत्रण महामंडळानं घेतले, तर ओढ्यामध्ये सोडलेलं हे पाणी ऍसिडयुक्त असल्याचा अधिकाऱ्यांचा अंदाज। रत्नागिरीच्या मिरकरवाडीमधील अतिक्रमणावर मत्स्य विभाग कारवाई करण्यावर ठाम, तर अतिक्रमण 2 दिवसात काढण्याचेही आदेश। 319 जणांना अतिक्रमणाविरोधात मत्स्य विभागाची 8 दिवसांपूर्वीच नोटीस। प्रजासत्ताक दिनानिमित्त जालन्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयाला आकर्षक विद्युत रोषणाई, तर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात विद्युत रोषणाई। नाशिकमधील मनमाड एसटी बस स्थानक समस्यांविरोधात बसपा आक्रमक। समस्या सोडवण्यासाठी आता बहुजन समाज पार्टीचं धरणे आंदोलन। जोपर्यंत काम सुरू करत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा। परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ सोहळा संपन्न। 29 जणांना पदवी प्रदान, तर विविध शाखांचे 20 विद्यार्थी ठरले सुवर्ण पदकाचे मानकरी।